नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सकाळ सकाळ आपण निघालेलो आहोत आपल्या RS200ला घेऊन एका वेगळ्या ट्रॅकवर. वेगळ्या म्हणजे सध्या तरी आपण नॉर्मल रस्त्यालाच आहोत, पण तिला आता थोडंसं जंगल सफारी करणार आहोत. माहीत नाही तिकडे रस्ता आता कसा आहे, डांबराचा आहे की मातीचा आहे. आता ते तिकडे गेल्यावरच कळेल, समजेल तुम्हाला पण कसं काय आपण जातोय, कसं येतोय. चला तर मग बघूया. हा आहे टर्न मेन रोडवरून लोकल रोडमध्ये जाण्यासाठी. आपल्याला एक हा छोटासा गाव क्रॉस करून मग पुढच्या दिशेला जायचं आहे. हा इथून खऱ्या अर्थाने आपल्याला त्या डोंगराच्या वरचा रस्ता चालू झाला आहे. हे डोंगर वगैरे चढून वरती जायचं आहे आपल्याला. डांबरीकरणचा रस्ता तर दिसतोय, कुठपर्यंत आहे कसा आहे बघूया. बाकी वातावरण तर एक नंबर आहे भाई, एक नंबर. याला म्हणतात वातावरण. वातावरण वा वा, क्या बात, क्या बात. फक्त एक गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही असं डोंगरांवर वगैरे जर जात असाल तर तुमच्या गाडीमध्ये ॲटलिस्ट हाफ टँक तरी पेट्रोल असावा. कारण बाईक आपली जशी सरळ होते ना, त्यावेळेला पेट्रोलच्या नोझलपर्यंत, म्हणजे जिथून पेट्रोल खाली जातो इंजिनमध्ये घेतोय ना, तिथपर्यंत आपला पेट्रोल गाडीला पोचला पाहिजे, नाही तर तुमची गाडी बंद पडेल. एक्सपिरियन्स म्हणून सांगतो, सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो, हा रूट नाही तेव्हा पण एक वेगळा रूट घेतला होता. तेव्हा आपली पल्सर 150 होती. पेट्रोल कमी असल्याने ती बंद पडायची चढणीवर. मग तिथून धक्का मारत मारत म्हटलं काय झालं काय झालं. पुढं गेल्यावर जेव्हा चालू करायचं, अरे चालू व्हायची. तेव्हा मला कळालं की ॲटलिस्ट हाफ टँक तरी पेट्रोल पाहिजे.
हो, वरच्या टप्प्यावर पोहोचलो वाटतं. काय वातावरण आहे यार, एकदम छान मस्त थंड आणि चिल. हा फॉग बघा, फॉग बघा. पलीकडे जायला रस्ता नाही, कुंपण घातलंय, तर असं जवळ जाऊन दाखवलं असतं अजून. आय थिंक आपण तिकडेच चाललोय, त्याच्याजवळच. इथे वरती राहणारी तर माणसं डेली बेसिसवर अपडाऊन करतात, म्हणजे खालीवर, आणि सामान वगैरे घेऊन. असं पण नाही की फक्त चला की हात मोकळे जाऊन चाललोय, जसं नाही, सामान वगैरे घेऊन. कारण या लोकांना मार्केट मेन सिटीचंच आहे ना, वरती असं मार्केटसारखं वगैरे काय नाही. वाव, काय नजारा आहे यार. म्हणजे वाव वाव, काय गावात आता खाली उतरला होतो वाव करता करता. कडक कडकच कडकच. पण फोटो काढेल आपल्या गाडीचा छानपैकी. ते पठार वगैरे तिकडूनच आलो आपण. कडक यार कडक. फोटो वगैरे काढू आपण आपल्या छकुलीचे, आहे ना छकुले, फोटो काढूया ना आपण. हा बोलते, हां. चला 2-3 फोटो काढलेत आपल्याला आपल्या थंबनेलसाठी. आता आपण पुढे निघूया. एकदा मॅप चेक करू का, चाललंय तर बरोबर. चला असं तिकडे जाऊ. माझ्या एका मित्राने म्हटलंय, महान व्यक्ती, की जो रस्ता चालू होतो ना, तो कुठे ना कुठेतरी निघतो. तुम्ही चालत राहायचं त्या रस्त्याने, कुठे ना कुठेतरी निघणार तो. त्यामुळे रस्ता चालला म्हणजे कुठे ना कुठेतरी तो निघणार. बघूया कुठे निघतोय. लाईटीचा विषय. काय नजारा आहे यार इकडे, एकदम मस्त. अरे वा, इथपर्यंत इको आले म्हणजे आपली गाडी पण येणार. तलाव, डायरेक्ट तलाव. हाय ग, एक आश्चर्याची बाब आहे की एवढ्या लोकल एरियामध्ये, म्हणजे मातीवाला जंगलवाला एरिया आहे, तिकडं रस्ता एवढा छान राहिला आहे, डांबरीकरण. आणि त्याच्या मायला तो मुंबई गोवा हायवे, तो रस्ता कसा, हा रस्ता कसा झाला. रस्त्याची तारीफ केली ना, ऑफरोडिंगचा रस्ता आला भाई. आणि आता इथं आपल्याला मॅप चेक करावं लागतंय. रस्ता तर आहे पुढे, आपण मॅप चेक करू.
भारी आहे यार. चिखल चिखल चिखलावर भीती का वाटते? इथे जे टायर आहेत ते ऑफ रोडिंगसाठी नाही आहेत ना, हायवेसाठी बनले, त्यामुळे चिखलाची भीती वाटते. हां, आपल्या घरच्यांनी सांगितलं एक लेफ्ट पण मारायचं आपल्याला आणि पुढं जाऊन आपण थांबून बघूया की नक्की आपण पुढे तर नाही ना आलो. अरे इको तर ते म्हणजे बाईक जाणार आपली, तरी पण आपण क्रॉस चेक केलेलं बरं. पुढे जाऊया. एवढे का लांब झाले ते लोक? बापरे. घाबरले वाटतं, घाबरले आपल्या रायडिंगला. भाऊ मी खूप सांभाळून चालवतो भाऊ, म्हणजे असं मला वाटतं. ओ हो, नजारे नजारे. Contract workers ready to go work. गाडी बोलत रेसर स्पोर्ट्स आहे की ऑफ रोडिंग आहे? ऑफ रोडिंग वाल्या त्या बाईकनं काय म्हणतात, काय बोलतात? सकाळी डोकं नाही चालत, काय बोलतात कमेंटमध्ये सांगा, मी विसरलो. आहे ना, दोन रस्ते आहे. असं वाटतं आपण सरळ रस्त्याने जावं. बाईक तर इकडून आलेल्या दिसतात. चिखल चिखल चिखल, तर ह्याच्यातून घेऊन जायचं की नाही, दॅट इज द क्वेश्चन. इथून चालत जायला सुद्धा आपल्याला ऑप्शन तर नाही. त्या गाडीची एक चांगलीच ऑफ रोडिंग झाली आहे. ओके, हा पडाव सुद्धा आपण यशस्वीपणे पार केलेला आहे. और असा पुढे जातो. आय थिंक हाच आहे आपल्याला जिकडे जायचं आहे. किती वेळा मोबाईल काढायला लागला. अरे जायच्या गावात तिथं मोबाईल होल्डर आहे आणि मी खिशात मोबाईल ठेवला आहे. अरे भाई, हात लेफ्ट आहे, हात लेफ्ट आहे. आता इथं जेवढी गाडी जाते तेवढी न्यायची, बाकी ठेवून दे. बाई थोडी महागाई आहे.
ये माग नाही येत पाव दिसत. इथे कुठेतरी आपल्या गाडी लावायला लागेल. त्याच्या पुढे नाही जाणार आपली गाडी. आपल्याला आता गाडी एका ठिकाणी पार्क करून असं चालत जावं लागतंय. आपण गाडीसाठीच रस्ता या लोकांनी मे बी केला होता, पण पावसामुळे गेला. एक एक पाऊल सांभाळून टाकावं लागेल. त्यात शहाणपणा करून आपण घालून आलो हे. सरकलं राहिलं बरं आहे. सांभाळून सांभाळून पाऊल टाकून जाऊया. परतीच्या प्रवासाची ऑफरोडिंग. चिखल बघ, चिखल असा काय चॉकलेट. हा मोठ्या गाड्या हे काय ट्रॅक्टर येतात, पिकअप, टेम्पो, त्यांची हाईट जास्त असते ना, निघतात बरोबर. वायरिंग ह्याची ती लाईट आले ना मेन लाईनवरची, त्याच्या वायरी आहेत. काय नाही, हां चिकट आहे ना, त्या चिकटवरून सरकतो तो. म्हणजे पाण्यात ना गेलेला परवडतो, सुक्यावर ना उलट जास्त सरकतो. फार्म हाऊस असेल तो कोणाच नाही. लागते, हाईट कमी आहे ना, खाली लागते ती. हां हाईट कमी म्हणून लागते खाली. मग या मधल्या गल्लीतनं आलेलो. चिकट चिकट झालाय तो. हे पाय लाल केला बघ चिखलात. हां पुढं सुक्या मातीवर ना काय नाही एवढा इश्यू, ओला असेल तरच प्रॉब्लेम. हां 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 तू तेवढा चालत आलास ना. बापरे, जामच चालत आलास. नजारा बघ आतला भारी आहे.
धुका पडते की पाऊस पडते तेच समजत नाही. पाऊस आहे ना, हां बारीक बारीक आहे एकदम, धुक्यासारखा पाऊस पडतो. हे बघ कसलं मस्त आहे. आता इथून मस्त डांबराचा रस्ता आहे पूर्ण. इथून हा तो तेवढाच खराब आहे, इथून पूर्ण डांबराचा आहे मस्त. अरे वा 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 वा, धुका बघ धुका मस्त. अरे बाप रे, समोरून पूर्ण गायब. हे बघ ना, आजूबाजूनी पण काहीच नाही पूर्ण. हां वरती क्लिअर होता. पण हेडलाईट लावून ठेव म्हणजे कोण आला तर त्याला आपली गाडी दिसेल. उतरलो एकदाचा खाली बाबा. चिखलातून मजा आली. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, नजारे कसे वाटले आणि माझी थोडीशी कसरत कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. काय वाटेल तुम्हाला, काय वाटलं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.